एक वेळेला प्रवेश मिळवला होता आणि आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचंही एक पारितोषिक त्याच्या नावे आहे. सोनय टेमघर सुद्धा आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा एक, तिसऱ्या क्रमांकाचा एक असा पारितोषिक त्याच्याही नावे आहे. पाहूया दोन्ही टीम याचा अर्थ बॅलन्स आहे. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कालुराम आणि बिंदास. प्रमोद भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. एक कार्याध्यक्ष तर एक माजी अध्यक्ष अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघांमधील द्वंद्व युद्ध. दोन्ही टीम हंगामामध्ये चांगला काम केलेला आहे. सेम कॅटेगरीमध्ये त्यांचीही कामगिरी पाहायला मिळाली आहे. पाहूया मनोज एक मिनिट नक्कीच. इथे प्रमोद दादा भोईर यांना दीपक पाटील गंगामाता गोंदवली टीमचे उत्कृष्ट गोलंदाज यांनी विकेट हॅट्रिकला 1000 तर कालुराम भोईरला षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. दीपक पाटील गंगामाता गोंदवली टीमचे उत्कृष्ट गोलंदाज आणि माजी कॅप्टन. ओ टू मनोज. पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती फटका फसला आहे, बट या ठिकाणी गिरकी घेतली, चरकी घेतली आणि आपण पाहतोय प्रमोद भोईर यांना मात्र काय चेंडू समजला नाही आहे. सिंगल धाव. सिंगलने डावाला या ठिकाणी ओपन केले जाते. कालुराम भोईर या खेळाडूच्या माध्यमातून आता मात्र बिंदास येतोय स्ट्रायकर एंडला. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि बरोबर पहिला चेंडू जो आहे तो 10 वाजून 26 मिनिटांनी पडला आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण मिसफील्ड झाली. क्या बात आहे. टांगा पलटी घोरे फरार. येतोय सीमा पार चौकार. प्रीतम पाटील एक उत्कृष्ट कबड्डीपटू यांनी या स्पर्धेला आणि शेलोमाता वर्ल्ड टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद प्रीतम पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. आपण पाहिली तर 6 या अंकावरती 6 धावा लागल्या गेल्या आहेत. एक चौकार मिसफील्डच्या माध्यमातून आला. आता पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी कालुराम भोईर येतोय. कोलमॅन एक चांगला खेळाडू संघनायक आहे आणि क्या बात आहे. रिव्हर्स फटका यूज केला. खाली रिझन आहे आणि बरोबर चेंडूला बॅटवरती घेतला, फेकून दिला सीमा पार. अजून एक येतोय चौकार. पाहायला मिळतोय यावेळेस ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न फसला गेला आणि बिंदास याची खेळी या ठिकाणी होते समाप्त. झेलच्या स्वरूपात होते बॅटर बाद. थँक्यू. या ठिकाणी सर्कल क्रॉस करणं गरजेचं आहे. एक वेळ तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. पुन्हा वॉर्निंग नाही, डायरेक्ट पनिशमेंट दिली जाईल आणि
साठी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही टीम उपस्थित राहणं गरजेचं आहे. एखादी टीम उशिरा आली त्याला पॅनलाइज केले जाईल. दोन्ही टीम जर आल्या नाहीत तर त्यांना मात्र एका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल दोन्ही टीमसाठी. तर यानंतर देवेश स्पोर्ट पाये आणि गंगामाता गोंदवली या दरम्यान मॅच होणार आहे. गंगामाता गोंदवली टीमचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवेश स्पोर्ट पाहे आपण आला असाल तर आपलीही नोंद करायची आहे. ओव्हर क्रमांक दुसरं कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा लागली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुम्हाला 3 षटके 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. बरोबर चेंडू जो आहे तो 10:26 हाताला गेला आहे. बाकी टायमिंग जो आहे तो पंचाकडे पोहोचवला जाईल. 3 षटक किती मिनिटांमध्ये कंप्लीट केली जातील आणि त्यानंतर मात्र त्यांचा निर्णय काय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कपिल पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार होतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी क्या बात आहे, फटका सजवण्याचा चांगला प्रयत्न केला होता परंतु ताकद काय झोकता आली नाही आहे आणि 2 खेळाडू त्या ठिकाणी होते आणि प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला परंतु झेल काय घेता आलं नाही आहे. सहज सोपा मित्र म्हणून झेल होता आणि घेणं गरजेचं होतं पण तसं काही झालं नाही आहे आणि दोघांमधील तालमेलही तसं आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 13. कोणा एकाने जर जिम्मेदारी हाती घेतली असती ना तर ती झेल झाली असती परंतु शेवटपर्यंत तू घेल मी घेल तू घेल असं झालं होतं आणि झेल मात्र धरतीला दान. अजून एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर डावेष्टी सोडून जातोय. धावसंख्या पाहिली तर अवंतर धावेने पुढे सरकते. 1-14. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा फटका एवढा आवडीने खेळला जातोय, लगा तो आबाद नाही तर बर्बाद अशा पद्धतीचा हा फटका असतोय आणि तरीही तेवढ्याच आवडीने प्रत्येक खेळाडू हा खेळताना दिसतोय. या ठिकाणी पाहिले तर निर्धावची झाली सांगत्या धावसंख्या स्थिर राहिली 14 या अंकावरती. दुसरं षटक चालू आहे कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. जीवनदान मिळाले आहे. पाहूया जीवनदानचा किती फायदा उचलला जाईल. या ठिकाणी कालुराम भोईर यांच्या माध्यमातून यावेळेस उडवलाय. आता मात्र बरोबर जज केलं आणि बाउंड्री लाईनच्या जवळ कालुराम भोईर यांची झेल मात्र पकडण्यात आली. थँक्यू 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 वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय पाटील यांचे पिताश्री अर्थात या ग्राउंडच्या मालक सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब यांचा शुभागमन झालेला आहे. कालही त्यांनी भरपूर वेळ दिला. बरोबर सामन्यांवरती लक्ष ठेवलं जात आहे. स्वतःच्या मालकीचा ग्राउंड आहे, स्वतःने तयार केलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगला लाडकं व्यक्तिमत्व आहे. सर्वांशी मन मिलाव पद्धतीने राहत आहेत. वय वर्ष भरपूर तरी पण सर्वांना योग्य तो मान सन्मान दिला जाते. लहान थोर महान सर्वांना मात्र त्यांनी सामावून घेतले गेले आहे. असे हे लाडकं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळतंय. वेलकम साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजय यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये बट डबल माइंड. काय करू, झेलवरती जाऊ की टप्प्यावरती थांबू अशा रीतीने चेंडू मात्र फरार झाला. सीमा पार आला चौकार.
गोलंदाजी खूपच चांगली आहे. त्या अनुषंगाने 45 जरी धावा धावफलकावरती असल्या ना तर एक चांगला टोटल असेल. कारण आज आपण पाहिलं तर इंद्रपाल नाहीत, बीके नाहीत, टीममध्ये काही मेन प्लेयरची कमतरता आहे. या ठिकाणी पाहतोय स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. अजून एक धाव जमा होते अकाउंटमध्ये. धावसंख्या जर पाहिली 19 या अंकावरती. कपिल पुन्हा एकदा होते तयार या ठिकाणी. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मनसुबा आखला होता. डीप मध्ये चेंडू येते. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीची मागणी केली. हा ना तुतुमय पाहायला मिळतंय, परंतु अतिशय वेगाने या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. 2 धावेने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी दुसरा ओव्हर समाप्त होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 या अंकावरती लागली गेली आहे. अजून बॉल बाकी आहे. यस, एक बॉल बाकी आहे अजून. क्या बात आहे. आता मात्र षटक समाप्त होते. दुसरं शेवटचा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. एक चांगली स्पर्धा मित्र भेटीसाठी पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी भरपूर मान्यवरांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. त्यातील आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आकर्षक आपल्याला पाहायला मिळते ती स्वर्गीय गुलाबताई मोहन जाधव यांच्या स्मरणार्थ निलेश मोहन जाधव यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण शीतपेय देतोय ते आम्हाला प्राप्त झाले सन्माननीय आदरणीय गुरुनाथ तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतो एक बॅग आकर्षक ब्रँडेड प्राप्त झाली आहे सन्माननीय मनोहर आत्माराम पाटील यांच्याकडून. त्याचबरोबर एक गिफ्ट हॅम्पल दिला जातोय सुदाम गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून. तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक तृतीय चतुर्थ क्रमांक पटकावण्यासाठी या टीम मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध करतात. त्याच्यासाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला प्रदान झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर्गीय जयंतबाबू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार जेम्स टार्झन पाटील यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि हा क्रिकेटचा खेळ मित्र आपण जर पाहिलं तर बॉलशिवाय अधुरा आहे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने गावदेवी ओवलीचे करता धरता आणि आपण पाहिले तर भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्मान्य अरविंद केशव भोईर यांच्या माध्यमातून सर्व चेंडूंची या ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. तदनंतर बेस्ट बॅटरसाठी सन्मान्य विकास कचरू पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. आणि सिरीजसाठी आपण जर पाहिलं तर स्वर्गीय कचरूबाई लुका जोशी यांच्या स्मरणार्थ कुमार कुंज विकास जोशी यांच्याकडून आपण पाहिलं तर पारितोषिक आहे. त्याचबरोबर LCD सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी आपण पाहिलं तर विकास कचरू पाटील यांच्याकडून सुद्धा आकर्षक ट्रॉफी आहे. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतो तिसरं प्रवीण येते गोलंदाजी मार्कवरती. कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे पाहूया. बरोबर 10:26 हा सामना चालू झाला आहे. 3 षटक जे आहे ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यासाठी थोडा स्पीडअप करणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस खराब चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. व्हाईट बॉल येतोय. मागील ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 व्हाईट पाहायला मिळाले. त्या कारणास्तव तेही ओव्हर भरपूर लांब पाहायला मिळाली. इथे आल्या आल्या सुरुवात प्रवीण व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर मारा अनदर व्हाईट बॅक टू बॅक दुसरं व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली 2 आता मात्र पुढे सरकते धावफलकावरती 2 व्हाईटच्या माध्यमातून 23 अंकावरती. प्रत्येक आलेल्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानितही केल्या जात आहे. अतिथी देवो भवची संकल्पना या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाहूया काय घडतंय या ठिकाणी. अपील भरपूर जोरदार निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. शरीराचा वेध घेऊन आपण पाहिलं तर किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला होता.
पुढील चेंडू पाहूया या ठिकाणी. यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली आणि एकेवर समाधान मानावं लागल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 24 या अंकावरती. 24 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय तिसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. पहिला 2 चेंडू स्वेअर मार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. इथं पाहूया काय घडतंय. फुल टॉस होता या ठिकाणी, परंतु हवं तसं खेळता आलं नाही. डीपमध्ये येतोय आणि एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते आणि बरोबर या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 26 धावा या दोनने धावफलकावरती लागले आहेत. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र थांबवली गेली आहे. 2 सुरुवातीचे चेंडू खराब हाताळले, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या 2 व्हाईट नंतर, आणि त्यानंतर आपण पाहतो की चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात 5. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 26. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 21 होत्या, इथं आल्या 5, झाल्या 26. पाहूया आता उर्वरित चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. 3 षटक जे आहेत ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. याची नोंद घेत आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीमने करायचा आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस धरला होता आणि आपण पाहतोय की डॉटची या ठिकाणी होते सांगता. पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला सजवला आहे, परंतु रुपेश यांनी मात्र बरोबर त्या चेंडूला थांबवलेला आहे. आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकली 27 या अंकावरती. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत टायमिंग पोहोचवतील, कारण पहिला चेंडू जो होता तो 10 वाजून 26 मिनिटाने कंप्लीट टाकला गेला. बरोबर 16 मिनिटं लागली गेली या 3 षटक फेकण्यासाठी. आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशननुसार प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती आपले जे षटक आहेत ते कंप्लीट करायचे आहे. त्याचबरोबर वेळेवरती येऊन नाणेफेकसुद्धा आपण करायचे आहे. आता मात्र आपण पहिल्या इनिंगचा शेवटचा ओव्हर पाहतोय. जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही संघ उशिरा जर आले तर 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. तर याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. देवेस्वट पाय वर्सेस गंगामाता गोंदवली या 2 टीममधील दोन्ही संघांना विनंती आहे पण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. स्वप्नील येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती. वेलकम. पाय टीमचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या पाय टीमला विनंती आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण वेल टायमिंग सेट केलं आणि उत्तम कट केलं. चेंडू गेला सीमा पार, आला चौकार.
आणि बरोबर मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करत जिथं खाली रिझन आहे त्या ठिकाणी मात्र चेंडूला दिशा दिली, ढकलून दिलं आणि चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता धावा बरोबर बनत चाललेल्या आहेत कारण अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये अजूनही 8 ते 10 धावा आल्या तर एक फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल जो या ग्राउंडवरती गणला गेला आहे 40 ते 45. पाहूया या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील कमबॅक करावा लागेल. 2 सुरुवातीच्या चेंडूंवरती आपण पाहिलं तर 2 चौकार आलेले आहेत तर ते वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पाहूया अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळावी लागेल. यावेळेस वाडे शॉट खडे खडे लॉप केलं गेलं आहे. मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जात सीमा पार. बिगिट षटकार. वेलकम वेलकम या ठिकाणी सुस्वागतम होते, आगमन होते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या असोसिएशनसाठी निस्वार्थपणे काम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व गणेशजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. पुढे चेंडू यावेळेस क्या बात आहे. बॉलच्या स्वरूपात बॅटर होते बाद. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार चौकार षटकार तदनंतर मात्र प्ले डाऊन झाले आणि बॅटर बाद झाले. अजय या ठिकाणी दिनेश येतोय. ज्युनियर दिनेश पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी खेळ करेल. या ठिकाणी आपण पाहिले उजवी सोडून जाते. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. अवंतर धावेचा भरणा. धावा बनतायत या ठिकाणी पाहिलं तर 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. शेवटचं अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू यावेळेस भरपूर शॉट ठेवला होता परंतु ताकद झोकता आली नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल घेण्याचा बरोबर प्रयत्न केला होता. एफर्ट चांगला लागले गेल्या. या ठिकाणी ओव्हर थ्रो फेकाफेकीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण पाहिल्या तर 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. या ओव्हरमध्ये धावा भरपूर बनत आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काय येतोय. षटकार पंजा चौकार 3-2-1 वाईट नो विकेट. काय घडेल पाहूया. गोलंदाज स्वप्नील तयार होते गोलंदाजी मार्कवरती. धावा बरोबर झाल्यात आता. क्या बात आहे. उडवला आहे आणि बरोबर तोलून मापून सीमा पार गेला. षटकार. त्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 51 बरोबर 52 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल देवेश्वर पाय आणि गंगामाता गुंदवली. तर विनंती असेल चला आपण टॉससाठी या दोन्ही टीमला विनंती आहे आपला संघ नाईक टॉस बॉक्समध्ये पाठवा. पाय आणि गुंदवली तसेच नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेब आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये या. गणेशजी ठाकरे साहेब या आपण टॉस बॉक्समध्ये या.
चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला देवेश्वर पाये तर दुसऱ्या बाजूला गंगामाता गोंदवली, अशी एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आपण दाखवूया हे स्पर्धेचं अनोखं नाणं मान सन्मानासाठी बनवलं गेलेलं आहे. एका बाजूला सरपंच, दुसऱ्या बाजूला उपसरपंच. कोण कॉलिंग करतोय? गंगामाता गोंदवली कॉलिंग करते. मान्यवरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करायचं आहे. सरपंच असं कॉलिंग दिलेलं आहे, यस उपसरपंच आलेला आहे. तर विनंती आहे मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं. या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते देवेस्पोर्ट पाय टीमच्या बाजूने लागला आहे. आपण नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, समोर टीम आहे ज्याच्या नावे आपण पाहतो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लागलेली आहे, म्हणजे फायनलिस्ट टीम आहे. त्या टीम समोर खेळत असताना आपण त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यस, आज आपली संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. हो हो. ओके, म्हणजे ताकदीनिशी तुम्ही खेळलाल. या ठिकाणी आपण पाहतो ही स्पर्धा जी राबवली जाते प्रत्येक प्रजासत्ताक दिनानिमित्ताने, आणि येथील जे आयोजन नियोजन आणि या खेळपट्टीबद्दल आपण काय म्हणाल? निश्चितच खेळपट्टी देखील चांगली आहे आणि मी ग्रुपवर ॲज अ करणारा म्हणून आहे बघतो की ओवली संघाने मला वाटतं ही 14वी त्यांची स्पर्धा असेल. मी नेहमीच भिवंडीचं गुणगान गात असतो. वसई तालुका किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा क्रिकेट आम्ही तिकडे जातो आहे, मी स्वतः तिथे अध्यक्ष असल्यामुळे, की भिवंडी एक अशी सिटी आहे किंवा असं ग्रामीण आहे की प्रत्येक गावची एक हे आहे. पण त्या परिसरामध्ये मला वाटतं येणाऱ्या 2 वर्षामध्ये क्रिकेटचं ग्राउंड दिसणार नाही, कारण पूर्ण डेव्हलपमेंट चालू आहे. आणि खरोखर मी भिवंडीकरांचं आणि इकडचे स्थानिक जे मान्यवर आहेत त्यांचा खरोखर आभार आहे की त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी हे ग्राउंड केलेलं आहे. निश्चित आपली चांगली संकल्पना आहे, आणि नेहमी प्रत्येक गावाने एक विचार केला पाहिजे की गाव तिथं ग्राउंड ही संकल्पना राबवायला काय हरकत नाही आहे. तुमच्या या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण गंगामाता गोंदवली संघनायकाकडे जाऊया. आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. यस, हवं ते मिळत नाही, या प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणत असतो की आपल्याला जर क्रिकेट काय शिकवत असेल तर जे आपल्याला नाही मिळत नाही आहे त्याच्या विरुद्ध काम करण्यास प्रवृत्त करते. आता आपण त्याच्या विरुद्ध काम करणार आहात तर आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत प्रयत्न करू आम्ही. यस, खेळपट्टी मातीची आहे. 40-45 धावा या खूप चांगल्या मानल्या जात आहेत. तर हे आयोजन नियोजन ज्या पद्धतीने आपण पाहिले तर पाय संघाच्या संघनायकाने एक चांगलं मनोगत व्यक्त केलं, तसं आपण हे आयोजन नियोजन आणि या खेळपट्टीबद्दल आपण काय म्हणाल? खरोखर चांगलं आयोजन आहे. मला असं वाटतं का मी आता ही मॅच दमन दौऱ्यासाठी असा खेळतो असं मला वाटतं. असा ग्राउंड, कारण चांगला ग्राउंड आहे. निश्चिताने योगायोग बघा, या ग्राउंडवरती खेळतोय आणि प्रत्येक जण दमन दौऱ्याचं गुणगान गातोय, जसं काय आपण दमनला खेळतोय. आणि या स्पर्धेमधून दमनची तारीखही डिक्लेअर झालेली आहे. तर आपण पाहिला हा एक योगायोग आहे. तर तुमच्याही सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण बोलूया या ठिकाणी टॉस बॉक्समधून न्यूज असते की नाणेफेकीचं जे कॉलिंग आहे ते पाय स्पोर्ट पाय टीमने जिंकलं आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री जमा करायची आहे. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. आपण मित्रांनो ऐकतायत गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 त्याच्या 3ऱ्या दिवसातून पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. शेलोमाता वाल आणि सोनादेवी टिमगार 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सोनादेवी टिमगार टीमनं शेलोमाता वाल समोर. आणि यानंतरचा सामना असेल देवेश स्पोर्ट पाये आणि गंगामाता गोंदवली. नाणेफेकी जिंकून देवेश स्पोर्ट पाये संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. चला, ज्या संघांची प्रवेश फी येणं बाकी आहे त्या संघनायकानं या स्पर्धेची जी आपली लिगली प्रवेश फी आहे ती आपले स्कोरर विशाल नाईक यांच्याकडे जमा करायची आहे. सलामीची जोडी मंगेश आणि संजय. शेलोमाता वर्ल्ड संघाची एक तुफानी फलंदाजीची जोडी. एका बाजूला मंगेश भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला संजय पाटील हे टीमचे कॅप्टन. दोनों मजबूत काटे के बल्लेबाज. गोलंदाज अरुण आहेत संघातील एक सिनियर गोलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय पद्मकर चौधरी साहेबांची टीम सोनादेवी टीमगार, तर दुसऱ्या बाजूला नक्की शेलोमाता वाल. अतिशय चांगल्या दोन्ही मजबूत टीम आहेत. कालोरामने सांगितलं होतं की शेलोमाता वाल संघाच्या फलंदाजीबद्दल बोलावं तितकं कमी आहे,
कारण की या गोलंदाजाची ताकद आहे फलंदाजी. गोलंदाजीतून 51 धावा दिलेत, मात्र 52 बनवण्याची ताकद आहे. मात्र शोलमाता वाल संघाला हे देखील विसरून चालणार नाही की सोनादेव टीमकडे अरुण, संजय, उमेश, काळूराम सारखे चांगले गोलंदाज आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर अजय चौधरी हा एक नवीन खेळाडू या टीमला जॉईन झाला आहे आणि त्यांनी फलंदाजी करताना 23 धावा सोनादेव टिमगर संघासाठी सर्वाधिक धावा बनवलेत. काळूरामनं 8, बिंदासनं 5, दिनेशनं 7, अजयनं 23 आणि दिनेश ज्युनियरनं 3. अशा 4 ओव्हरमध्ये 3 बाद 51 धावा सोनादेव टिमगर टीमनं ठोकलेले आहेत. वेलकम उमेश शेठ मुकादम, देवेश ग्रुपचे सर्वा पायेगावचे उद्योगपती उमेश मुकादम यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होते. अरुण, पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी होती. चेंडूला अगदी स्केअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आला लेग बाईज. या सामन्यासाठी पंच सुरेश घरत सर, स्कोरलेग पंच आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेत सुनील म्हात्रे, तिसरे पंच भाऊ पाटील, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले पंच आहेत आणि खूप साऱ्या स्पर्धा या तिन्ही पंचांनी या संघटनेच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. नाही, नक्कीच अगदी प्रेमनाथदादा पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेला 2 दिवस झालो मी जॉईन आहे. कालच्या पहिल्या दिवसातून त्यांनी अगदी कांदापोह्यांची व्यवस्था केली. आज बुर्जी पाव, घरचा तो घरचा, एक नंबर. अगदी सर्व आयोजकांची, आमचे टेक्निकल टीम, होम फोटो लाईव्ह असेल, पंच, समालोचक, गुणलेखक, DJ यांची उत्तम सोय नाश्त्याची प्रेमनाथदादा जयंत पाटील यांनी केलेली आहे. त्यांचे विशेष धन्यवाद. फलंदाज बाद झालेत. कॅप्टन संजय पाटील 1 या धावसंख्येवर. मोठा धक्का लागलाय आणि मैदानामध्ये महेश भोईर. बघूया आज संजय पाटीलची लवकर विकेट जाणं ही शेलोमाता संघाला किती मागात पडते, कारण की मंगेश भोईर अजूनही खेळपट्टीवर आहेत. चांगले दोन्ही स्ट्रोक प्लेयर. मात्र एका धावेवर संजय पाटील यांना तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज अरुण चौधरीनं. आमचे राजेंद्र चौधरी 12वे खेळाडू, सोनादेव टिमगर टीम आणि आपले संघटनेचे सदस्य, तसेच शलोमाता वलचे गणेश पाटील. इथे हा फटका अगदी स्केअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूला सेफ प्लॅन झालाय. एक सिंगल धाव घेऊन महेशनं या स्पर्धेचा एका धावीने आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 1 बाद 2. 3 चेंडूमध्ये 2 धावा लागलेत. अरुण या संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत. अरुण, जैन असतील, उमेश, संजय, काळूराम. बघूया षटकातील चौथा चेंडू. इथे मंगेश भोईरनं चेंडू खेळला अगदी इनफिल्डच्या आतमध्ये. क्या बात आहे. नक्कीच कुठेतरी जो शतरक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहे मिडॉनला थोडंसं लूज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण की या चेंडूवर मंगेश भोईरने एक चांगली जलद गतीने धाव कंप्लीट केली आहे. अगदी महेश भोईर पाहत होते हे मंगेश भोईर पोचतात की नाही. बघूया. आज महेश भोईरवर खूप मोठी जबाबदारी आहे. आज सलामीला नक्कीच तिसऱ्या चेंडूवर त्यांना या सामन्यातून संधी मिळालेली आहे. षटकातील 5वा चेंडू. इथे बघूया चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉर्ट फाईन लेगचं शतरक्षक चेंडूचा पिछा करतायत. अखेरकार चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. क्या बात आहे. 2 धावा संजय तिथे होते. चांगली फिल्डिंग संजयजी. आज अरुण चौधरीला पहिली ओव्हर दिली. चांगला निर्णय घेतलाय काळूराम भोईरनं, सोनादेव टिमगर टीमच्या कॅप्टननं. 5 चेंडूमध्ये दिले 5 आणि संजय पाटीलची मोठी विकेट अरुणनं घेतलेली आहे. 52 धावा बनवायचे आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे.
मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनी 2 दिवसामध्ये जास्तच आपली हुकूमत दाखवलेली आहे. काल वीर तानाजी दापोडे संघाचे गोलंदाज मनोज पाटीलनं 6 मध्ये 6 धावा डिफेंड केल्या. गावदेवी पिंपळगड संघाचा गणेश हा फलंदाज समोर असून येथे पंचांचा इशारा आला वाईट. या ओव्हरमधला पहिला अतिरिक्त वाईट चेंडू टाकला अरुण चौधरीनं. धावसंख्या 6. शॉर्ट पिच चेंडू समाचार घेता आला नाहीये. अतिशय चांगली लाईन लेंथ आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगाने गेला होता इष्टरक्षक कालुराम भोईरच्या हातामध्ये. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये स्वागताने सन्मान करूया. नक्कीच आमच्या ओलीगावचे युवा उद्योजक समाजसेवक हर्षदभाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूया. मान्यवर कक्षामध्ये गोपी मामा आहेत, गंगामाता गुंदवली संघाचे कोच सिनियर खेळाडू गोपी मामा पाटील यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. गंगामाता गुंदवली संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया एवन जोडीचे एक सिलेदार गुंदवली गावचे उद्योगपती नितीन म्हात्रे. गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू नितीन म्हात्रे यांचा देखील इथे स्वागताने सन्मान होईल. त्यानंतर संदीप पाटील आहेत, शिवसेना शाखा प्रमुख गुंदवली आणि गंगामाता गुंदवली संघाचे 40+ एक उत्कृष्ट खेळाडू संदीप पाटील. त्यानंतर आपण हेमंत पाटील यांना देखील सन्मानित करूया. हेमंत पाटील देखील गंगामाता गुंदवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यानंतर गणेश ठाकरे श्री अष्टविनायक ठाकोरबरा टीमचे एक अष्टपैलू खेळाडू, ज्या टीमने नुकतीच या आधीची कासनी अमरस्फोट कासनीची स्पर्धा जिंकली. गणेश ठाकरे यांचा देखील स्वागताने सन्मान होतोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. आपले राजेंद्र चौधरी आहेत, आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आणि सोनादेवी टेमगार या टीमचे खेळाडू आहेत. राजेंद्र भाऊ आपण पुढे यायचं आहे. हर्षद भाऊ राजेंद्र भाऊंना फुलगुच्छ देऊन सन्मानित करा. यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान ओव्हरनंतर घेणार आहोत. धन्यवाद राजेंद्र चौधरी, हर्षद भाऊ धन्यवाद. यानंतर पुढील स्वागत सन्मान आपण घेणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज आलेत उमेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केलेत. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. पावलांचा वापर सुरेख केला आहे. चेंडूला ऑन द कार्पेट खेळलेत. बघूया चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला अजय चौधरीनं पकडलाय. इथे विकेटचं होईल पतन. महेश भोईरला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी तिच्याची जी सर्कल आहे ती क्रॉस करायची आपल्याला, कारण की सामन्याला उशीर नको या अनुषंगाने आम्ही कालपासून ही नियमावली सुरू केलेली आहे. पहिल्यांदा वॉर्निंग असेल, दुसऱ्यांदा पेनल्टी आहे. मैदानी पंच आपण लक्ष ठेवायचं आहे. यस धन्यवाद म्हात्रे सर, गरज सर आणि भाऊ पाटील सर. पहिल्यांदा वॉर्निंग द्या आणि दुसऱ्यांदा जी आपली पेनल्टी आहे 2 धावांची ते आपण द्यायची आहे. आयोजन कमिटीकडून ही सूचना आपल्याला आम्ही देतोय. चेस जी टी-शर्टची सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करायची आहे. 8 चेंडू 9 धावा झालेत आणि फलंदाज रुपेश मडवी गोटिया. बघूया रुपेश मडवी क्रमांक 4 वर. उमेशचा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये उचललाय. बॅट कट होती. 9 चेंडूमध्ये 10 धावा लागलेत आणि आता 15 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 42. 15 चेंडूमध्ये 42चं इक्वेशन आहे.
अतिशय चांगली स्पर्धा. ओली गावाची आन बान शान आणि मान सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायत ओली, ग्रामस्थ मंडळ ओली, सरपंच उपसरपंच चषक 2026. उमेश लॉंग रनअप ना आवाज दॅट्स अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेगबाईचा इशारा केलाय पंच सुरेश गरज सर मेन पंचांच्या भूमिकेत. मंगेश भोईरला अजूनही बॅटवर व्यवस्थित चेंडू घेता आले नाहीत. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू खेळलेत, 5 चेंडू खेळलेत आणि 4 वर खेळतायत. संजय 0 बाद झालेत. महेशनं 3 चेंडूमध्ये 3 आणि रुपेशने 1 चेंडूमध्ये 1. ही सुरुवात शेलूमाता वर्ल्ड टीमच्या सलामीवीर जोडीला करायची होती ती झाली नाहीये. क्या बात आहे. मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी अक्षरशः आपली कंबर कसलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी. नक्कीच दमन दौऱ्याच्या आधी ओली गावची ही स्पर्धा म्हणजे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेतील संघांची चाचणी परीक्षा आहे आणि वार्षिक परीक्षा दमनला होईल. नक्की चांगली गोलंदाजी आहे. उमेशचं रनअप बघा, आज फुल रातगी लॉंग रनअपनं गोलंदाजी करतोय. मातीची खेळपट्टी आहे. उमेशकडे खूप चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या अँगलनं टाकण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. 2 ओव्हर धावा बनलेत फक्त 12 आणि आता 2 ओव्हरमध्ये अजून पाहिजे 40. 52 धावांचं लक्ष असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये शेलूमाता वर्ल्ड टीमची 12 स्थिती ही चालू सीझनमध्ये खूप कमी वेळा मनोज आपण पाहिलेली आहे. कारण की या फलंदाजांची मुख्य ताकद आहे ती फलंदाजी. मात्र इथे आज गोलंदाजीतून 51 दिल्या, फलंदाजीतून देखील मागे राहिलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अजून सामना संपलेला नाही आहे. 12 मध्ये 40 बनवायचे आहेत. मंगेश भोईर आणि रुपेश मडवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. नक्कीच बालकृष्ण पाटील BK, त्यानंतर रुपेश मडवी, नितीन भोईर, किरण पाटील आणि नक्कीच त्यांचे सहकारी किरण पाटील यांनी खूप स्पर्धा त्यांची आई एन्जॉय केली होती. गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरीमध्ये अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांच्या नावाने जी स्पर्धा केली, भूतो ना भविष्यती, सावरिया शेठ म्हणून खूप त्या ग्रुपचं नाव त्या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलं होतं. खास करून BK, बालकृष्ण पाटील, प्रीतम पाटीलनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. बघूया चेंडू काहू कॉर्नर रिझनला उचललाय. चांगली फिल्डिंग करतोय दिनेश सिनियर. या संघाचा मुख्य क्षेत्ररक्षक म्हणून दिनेशची ओळख आहे. दिनेश चौधरी नाम ही काफी आहे. 13 चेंडूमध्ये आले 13 आणि आता 11 मध्ये अजून बाकी आहेत 39. फटकेबाजीला प्रारंभ सुरुवात करावी लागेल. गोलंदाज अजय चौधरी. क्या बात आहे, क्या बात आहे. खेळपट्टीला अगदी तोलून मापून चेंडू सोडला होता अजय चौधरीनं. फलंदाजाची एकंदरीत बॉडी लँग्वेज ओळखली होती, शारीरिक भाषा अजयनं ओळखली होती मंगेश भोईरची. बघूया पुढील चेंडू. पावलांचा वापर केलाय. क्या बात आहे. मात्र इथे दिशा खराब पाहायला मिळते. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आला वाईट. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 14 चेंडूमध्ये 14 आणि आता 10 मध्ये पाहिजेत 38. 10 चेंडूमध्ये मातीच्या खेळपट्टीवर 38 धावा बनवणं खूप मोठं कठीण काम आहे. इथे बघूया चेंडूला अगदी फाईन केलेत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अतिशय चांगला देखना फटका मंगेश भोईरच्या बॅटमधून षटकार.
हा चेंडू दिशा खराब, पंचांचा इशारा आलाय वाईट. अजयनं 2 वाईट टाकले, 2 षटकार खाल्ले, एक सिंगल एक डबल. म्हणजे आतापर्यंत त्यांनी या ओव्हरमधून 17 धावा खर्च केले. त्यांनी पहिले 2 गोलंदाजांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. अजय चौधरी याच्याकडून अपेक्षा नसेल कॅप्टन कालुराम भोईरला. क्या बात आहे, अतिशय चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला आहे. चेंडू स्क्वेअर पंचांच्या पाठीमागून उचललाय. एक सिंगल धाव या चेंडूवर आली. ओव्हर नंबर 3चा खेळ कंप्लीट. धावा बनले 30 आणि आता बनवायचे 6 मध्ये 22. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंनी कुठल्याही प्रकारची पंचांशी चर्चा करायची नाहीये. पंच जो निर्णय देतील तो सर्व संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. गंगामाता गोंदिवली टीमचे कॅप्टन A1 जोडीचे शिलेदार संजय पाटील. संजय पाटील आपण स्वागत आणि सन्मान करूया. संजय पाटील A1 जोडी वेल 15 मिनिटांमध्ये 16 मिनिटांमध्ये बरोबर 3 ओव्हर कंप्लीट झाले आहेत. संजय पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर नितीन म्हात्रे गंगामाता गोंदिवली संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज यष्टीरक्षक नितीन म्हात्रे. त्यानंतर राजू पाटील ॲडव्होकेट आहेत. गंगामाता गोंदिवली संघाचा एक नवीन चेहरा व्यवसायाने वकील आहेत राजू पाटील. आपण देखील यायचं आहे. राजू पाटील यांचं देखील स्वागत सन्मान होईल चरण भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण गणेश पाटील शोलमाता भल संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. चरण भाऊ आपण गणेश पाटील भाऊंना देखील फुलगुच्छ देऊन सन्मानित करा. नक्कीच अगदी शोलमाता वर्ल्ड टीमचे एक सिनियर खेळाडू आहेत. धन्यवाद गणेश भाऊ, खूप खूप धन्यवाद. गोलंदाज संजय, बघूया संजयला 6 मध्ये 22 रोखायचे आहेत. तर या उलट मंगेश भोईरला 6 मध्ये 22 ठोकायचे आहेत. मंगेश भोईरनं हात खोललेले आहेत. अजय चौधरीला तब्बल 16 धावा घेतल्या, 2 वाईट म्हणजे एकूण 18 धावा. बघूया आता 6 मध्ये 22. यानंतर देवेश स्पोर्ट पाये टीम शिवाजी भुरे आपण तयार आहे. फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टॉल वसूल. स्लॉक सिपच्या अंदाजानं धमाका उडवलाय मंगेश भोईरनं. डीजे भोईरने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. आता 5 मध्ये 16. क्या बात आहे. अगदी सर्वच खेळाडू संजयला काहीतरी कानमंत्र देण्यासाठी आले होते. क्या बात आहे. अरविंदजी भोईर साहेबांकडून मंगेश भोईर यांना षटकार हॅट्रिक केली तर 2500 रुपयाचं पारितोषिक. नाना गुंडले यांच्याकडून कलरफुल टी शर्ट असेल आणि टीम देखील ऑल इज वेल होईल. 5 मध्ये 16. पाच चेंडूमध्ये 16 धावांचं आव्हान आहे. नक्की सलग 3 षटकार 2500 रुपये अरविंदजी भोईर साहेबांनी बक्षीस लावलाय. अजय चौधरी आखिरकार झेल टिपलाय मंगेश भोईरचा.
जे आपण पाहिली संजय याची, अजय भांबरे झेलबाद झालेत. स्वप्नील का अष्टपैलू खेळाडू आहे. 3 चेंडू आहे स्वप्नीलकडे आणि संजयना हॅट्रिक ऑन आहे. पायचीची अपील जरूर केली, मात्र पंच सहमत नाहीयेत. दुसरी धाव घेताना तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे गरज सर? यस, बघूया. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहेत, मात्र तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर. होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम अनिल गुरुनाथ केनी मानकोलीकर यांच्या माध्यमातून. फलंदाज सेफ आहेत. दोन धावा येतील. धावसंख्या 38. इथे स्वप्नीलला फटका अखेरकार खेचलाय, मात्र या फटक्याला खूप उशीर झालाय. अगदी लांबच लांब आणि उंचच उंच स्वप्नीलने हा षटकार ठोकलाय आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 4 44 धावा. आता 1 मध्ये 8. नक्की शलोमाता वर्ल्ड संघाला विचार करणारा हा षटकार ठोकलाय. कुठे कमी पडलो, सुरुवात कुठे आपण चुकलो, गोलंदाजीमध्ये कुठे जास्त धावा गेल्या याचा विचारमय नक्कीच सुरू असेल खेळाडू कक्षामध्ये. आज संजय पाटील लवकर बाद झाले आणि त्यानंतर मात्र संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय असंच म्हणावं लागेल. 1 मध्ये 8 स्वप्नील. बघूया 1 मध्ये 8 स्वप्नीलनं जणू काही बोनस टाकला कबड्डीमध्ये टाकतात तशी काहीतरी पायांची हालचाल केली होती. क्या बात आहे, चांगला चेंडू टाकलाय. या चेंडूवर देखील चौकार ठोकलाय स्वप्नीलनं आणि 48 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. फक्त 3 धावेनं नक्कीच हा सामना इथे जिंकलाय. सोनादेवी टेमगा टीमना अभिनंदन. कालुराम भोईर अँड पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम. हार्ड लक टॉप लक. मंगेशजी भोईर, शोलुमाता वाल. मंगेशजी भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.